राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। मात्र त्यापूर्वी निवडणूक आयोगानं बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकललेली आहे। आता फलटण आणि महाबळेश्वर इथे मतदान प्रक्रिया अनुक्रमे 20 आणि 21 डिसेंबर रोजी पार पडेल। जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आलेली होती। जिल्हा न्यायालयानं निकाल देण्यासाठी 8 दिवसाचा कालावधी घेतलेला आहे। उमेदवारी अर्ज भरतानाच्या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी होत्या आणि त्यावर काही जणांनी आक्षेप घेतलेला। न्यायालयानं भाजपच्या 2 उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपल्यानंतरही अर्ज भरण्याचे निर्देश दिले होते। तसंच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरील सुद्धा आरोपांबाबत न्यायालयीन निर्णय प्रलंबित असल्यानं निवडणूक आयोगाने वाद टाळण्यासाठी इथून पुढे निवडणूक प्रक्रिया आता पुढे ढकलली गेलेली आहे असा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। प्रतिनिधी साई सावंत आपल्याला आणखी तपशील देतील। साई, साताऱ्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक रंग चढू लागला होता, वातावरण देखील तापलेलं होतं आणि यामध्ये आता साताऱ्यातील फलटण नगरपालिका असेल आणि महाबळेश्वर नगरपालिका असेल यामध्ये आता जे 2 तारखेला मतदान होणार होतं ते 20 डिसेंबरला मतदान होणार आहे। यामध्ये राज्य निवडणूक आयोगाचे जे सचिव आहेत सचिव काकानी म्हणून त्यांनी देखील काल सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे। एकंदरीत संपूर्ण पार्श्वभूमी बघायला गेलं तर आता यामध्ये नगराध्यक्ष पदाचा देखील समावेश आहे आणि आता नवीन वेळापत्रकानुसार ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यामध्ये फलटण महाबळेश्वर मधील उमेदवारांना आता प्रचारासाठी देखील अधिक वेळ मिळाला असला तरी अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे। तर दुसरीकडे बारामतीमध्ये देखील आता 2 तारखेला जे मतदान होणार होतं ते 20 तारखेला होणार आहे। एकंदरीत बघायला गेलं तर या संपूर्ण पार्श्वभूमी बघायला गेलं तर या उमेदवारांमध्ये देखील विविध राजकीय चर्चा रंगू लागलेल्या आहेत। सिद्धी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।